रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 3.25 लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त केली आहे. दिविल आणि कापडे गावात टाकलेल्या या धाडीत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झालाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड आणि अलिबाग भरारी पथकाने संयुक्त मोहीम राबवत पोलादपूर तालुक्यातील दिविल आणि कापडे गावात छापा टाकला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 24 बॉक्स आणि देशी मद्याचे 15 बॉक्स असा 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला हा साठा सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड येथील कार्यालयात जमा करण्यात आलाय. या प्रकरणी विकास कदम आणि योगेश चीनकर या 2 आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरारी असून अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि रायगड अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये महाडचे निरीक्षक सतीश गावडे, दुय्यम निरीक्षक संतोष पिसाळ, अलिबागचे दुय्यम निरीक्षक बालाजी कांबळे यांच्यासह पथकातील जवानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलादपूर आणि महाड परिसरात गोवा बनावटीच्या अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक आणि विक्री या कारवाईमुळे पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क श्री राजेश देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार माननीय संचालक श्री प्रसाद सुर्वे साहेब, श्री प्रदीप पवार विभागीय उपायुक्त आणि अधीक्षक रायगड श्री आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1, त्याचप्रमाणे निरीक्षक अलिबाग व निरीक्षक महाड यांच्या संयुक्त टीमने पोलादपूर तालुक्यातील कापडे आणि दुसऱ्याचं काय नाव दिविल या ठिकाणी छापे घातले असता 2 राहत्या घरामध्ये एकूण 3,25,000 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा मिळून आला. त्यात 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि एक आरोपी फरार आहे. एकूण 3 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि सुमारे 24 बॉक्स विदेशी बनावटीचे मद्य आणि 15 बॉक्स देशी दारू गोवा बनावटीची या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड. जनोदय.